नमस्कार. मराठी शेअर मार्केट या मराठी भाषेतील शेअर मार्केटच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. नवीन असताल चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घेऊ शकता. आज या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे मार्केट या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने क्रॅश झालेलं आहे. मी क्रॅश आणि चांगल्या पद्धतीने हे दोन शब्द वापरलेले आहे. बरोबर. क्रॅशमध्ये काय होतं तर नवीन संधी मिळतात. बरोबर. आणि चांगला क्रॅशमध्ये काय होतं अजून या ठिकाणी मोठ्या आपल्याला संधी बघायला मिळतात. या अशा पडत्या मार्केटमध्ये काय होतं याच्यामुळे चांगल्या बिझनेसेसमध्ये चांगल्या स्टॉक्समध्ये आपल्याला गुंतवायची या ठिकाणी संधी मिळत असते. बरोबर. आज या ठिकाणी 8 जुलै 2026 ला आपलं जे काही मार्केट आहे ते खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी क्रॅश झालेलं आहे. मी पहा काय शब्द वापरला, खूप चांगल्या पद्धतीनं क्रॅश झालेलं आहे. जेव्हा क्रॅश होतं तेव्हा आपल्याला ऑपॉर्च्युनिटीज मिळतात चांगल्या बिझनेसेसमध्ये या ठिकाणी गुंतवण्यासाठी. ठीक आहे, लक्षात घ्या. आज जवळपास निफ्टी 516 पॉईंटने या ठिकाणी ड्रॉप होऊन जवळपास 23,882 ला या ठिकाणी क्लोज झाला आहे. 24,000ची जी काही राऊंड फिगर लेवल होती त्याच्या खाली या ठिकाणी मार्केट क्लोज झालेलं आहे. जर आपण बँक निफ्टी पाहिलं तर ते 1458 पॉईंट या ठिकाणी ड्रॉप होऊन 56,742 ला या ठिकाणी क्लोज झाला. ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. हे मार्केट का पडलं, याच्या मागचं कारण काय आहेत, तर याच्या मागचे काही फिक्स 4-5 कारण आहेत. हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. लक्षात घ्या. सेन्सेक्स जरी बघितलं तर आपण 1600-1700 पॉईंट या ठिकाणी सेन्सेक्समध्ये ड्रॉप आलेला आहे. याच्यामध्ये काही 4-5 रिझन्स आहेत. ते रिझन्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पहिलं कारण काय आहे तर US इराण वॉर जग जाहीर झालेला आहे. ट्रम्प दरवेळेस स्टेटमेंट बदलतात. बरोबर का नाही. या ठिकाणी आपले जे काही पलटूराम ट्रम्प आहेत, तात्या आहेत, त्यांनी काय केलेलं आहे परत एकदा या ठिकाणी बॅड स्टेटमेंट केलेली आहे अगेन्स्ट इराण. त्याच्यामुळे काय झालेलं आहे तर सेलिंग प्रेशर बघायला मिळालेलं आहे इंडियन स्टॉक मार्केटवरती. बरोबर. ग्लोबली देखील याच्यावरती या ठिकाणी परिणाम बघायला मिळणार आहे येणाऱ्या काही दिवसांमध्ये. US इराणचा जो काही वॉर आहे तो ऑलरेडी या ठिकाणी काही दिवसांचा अल्टिमेटम त्या ठिकाणी दिला होता. पीस करार देखील करण्यात आला होता. तरी सुद्धा या ठिकाणी काय करण्यात आलं आहे तर एकमेकांवरती या ठिकाणी स्ट्राईक्स या ठिकाणी बोथ साइडने या ठिकाणी काय करण्यात आल्या होत्या तर एक्सलेट करण्यात आल्या होत्या. आणि त्याच्यामुळे काय झालं तर हायेस्ट या ठिकाणी सेलिंग प्रेशर बघायला मिळालं आहे अक्रॉस ऑल ग्लोबल इंडायसेस. दुसरं कारण काय आहे सोअरिंग क्रूड ऑइल प्राइसेस. पहा ब्रेंट ऑइलचे जे काही प्राइस आहे ते या ठिकाणी स्पाइक एकदम अचानक झालेला आहे स्पाइक. त्याच्यामुळे काय होतं आपला ऑलरेडी भारत देश काय आहे तर जागतिक लेवलवरती 3ऱ्या क्रमांकाचा ऑइल इम्पोर्टर म्हणजे सर्वात जास्त ऑइल आयात करणारा आणि सर्वात जास्त ऑइल कंझ्युम करणारा देश आहे. त्याच्यामुळे आपल्यासारख्या विकसनशील देशांना या ठिकाणी या गोष्टीचा सर्वात जास्त इम्पॅक्ट पडत असतो. जेव्हाही क्रूड ऑइलमध्ये या ठिकाणी प्राइसेसमध्ये इन्क्रीज होतं तेव्हा काय होतं जेवढ्या पण गोष्टी आपण या ठिकाणी आयात करतो त्याच्यावरती आपल्याला या ठिकाणी त्याचा इम्पॅक्ट बघायला मिळतो. जे काही इम्पोर्ट बिल असतात त्याच्यावरती त्याचा परिणाम होतो. कच्चं तेल महागतं, महागाई वाढल्याला या ठिकाणी प्रवृत्त होतं. या गोष्टीमुळे या ठिकाणी क्रूड ऑइल प्राइसेसच्या हाईकमुळे किंवा स्पाइकमुळे. बरोबर. त्याच्यामुळे इम्पोर्ट बिलावर म्हणा, इन्फ्लेशनवरती म्हणा किंवा ज्या कंझ्युम करणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्यावरती याचा परिणाम होत असतो. त्याच्यामुळे या ठिकाणी तुम्ही पाहिलं आहे आज अचानक या ठिकाणी क्रूड ऑइल प्राइसेसमध्ये स्पाइक बघायला आपल्याला मिळालेला आहे. त्याच्यानंतर तिसरं कारण काय आहे तर या ठिकाणी हे जे काही येणारं आठवडा आहे येणारा महिना आहे तो या ठिकाणी रिझल्ट मंथ असणार आहे. बरोबर. सुरुवातीला IT कंपन्यांपासून या ठिकाणी रिझल्ट सुरू होतात. त्याच्यामुळे काय होत आहे बऱ्याच या ठिकाणी सेबी रजिस्टर्ड फंडामेंटल इक्विटी अनालिस्टला काय वाटत आहे ऑलरेडी जिओ पॉलिटिकल टेन्शन आहे. बरोबर. त्याच्यामुळे ग्लोबल इकॉनॉमीला ऑलरेडी हर्ट झालेला आहे. त्याच्यामुळे काय होतं अपकमिंग जे काही कंपन्यांचे रिझल्ट आहेत ते या ठिकाणी जे काही एक्सपेक्टेशन आहेत त्याला ते बीट करतात की नाही त्याच्यावरती आता सगळं काही या ठिकाणी निर्भर असणार आहे. बरोबर. ऑलरेडी आपण आता पाहिलं वॉर तर सुरू झालेला आहे किंवा वॉर या ठिकाणी सुरू होण्याची खूप दाट शक्यता आहे. परत एकदा फायरिंग सुरू झालेली आहे, परत एकदा स्ट्राईक सुरू झालेले आहेत. मग ऑलरेडी याच्यामध्ये जे काही Q1 FY27 चे जे काही कंपन्यांचे अर्निंग्स आहेत त्याच्यामध्ये या ठिकाणी याचा परिणाम होतो की नाही हा आपल्याला गोष्टी बघायला मिळणार आहेत. जर समजा चुकून कंपन्यांचे रिझल्ट वीक आले तर या ठिकाणी काय होईल अजून या ठिकाणी आपल्याला इम्पॅक्ट बघायला मिळाला आहे मार्केटच्या या ठिकाणी इंडायसेसवरती. बरोबर. हे झालं आता या ठिकाणी तिसरं कारण की कंपन्यांच्या रिझल्टचा आठवडा मंथ या ठिकाणी सुरू झालेला आहे. वेगवेगळ्या कंपन्यांचे रिझल्ट जर कंपन्यांनी एक्सपेक्टेशनला या ठिकाणी जर बीट केलं तरच या ठिकाणी कंपन्यांच्या प्राइसेसमध्ये आपल्याला इन्क्रीज बघायला मिळणार आहे. चौथं कारण काय आहे ऑलरेडी आपण बघत आहोत 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं, 3 वर्ष झालं, 4 वर्ष झालं FIचं कंटिन्यू या ठिकाणी सेलिंगच आपल्याला या ठिकाणी भारतीय मार्केटमध्ये दिसत आहे. याच्यामध्ये एक कारण आहे लक्षात घ्या. ऑलरेडी FI सेल करत आहे त्याच्यामध्ये एक स्ट्रॉंग कारण काय आहे माहिती आहे का आपला जो काही रुपया आहे तो या ठिकाणी वीक होत आहे अगेन्स्ट US डॉलर. त्याच्यामुळे काय होत आहे कंटिन्युअसली सेलिंग भेटत आहे इंडियन इक्विटी मार्केटमध्ये. हा या ठिकाणी गोष्ट मला लक्षात ठेवायचा आहे. क्लिअर. त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का अशा प्रकारे
प्रकारचे जे काही बॅड न्यूज असतात बरोबर का नाही, तेव्हा जेव्हा जेव्हा मार्केट वर जायचा प्रयत्न करतं किंवा जेव्हा जेव्हा या ठिकाणी रुपया स्ट्रॉंग होतो अगेन्स्ट डॉलर, तेव्हा तेव्हा अशा न्यूजमुळे या ठिकाणी रुपया वीक होतं आणि काय होतं, मार्केट परत या ठिकाणी पडायला सुरुवात करतं. या ठिकाणी त्याच्यानंतरचं 5वं कारण काय आहे, तर रायझिंग रिस्क सेंटिमेंट्स. म्हणजेच काय, तुम्ही आज पाहिलं इंडिया विक्समध्ये एकदम या ठिकाणी विजिबल आपल्याला बघायला मिळालं, स्पाइक बघायला मिळालं. त्याच्यामुळे काय होतं, ड्यू टू द विकनेसेस इन द इंडियन करन्सी, ऑलरेडी करन्सीमध्ये विकनेस आहे, रिस्क सेंटिमेंट आहे आणि त्याच्यामुळे सडन फॉल या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाले आहे. या सर्व गोष्टीमुळे काय होतं, अचानक प्रॉफिट बुकिंग सुरू होते बरोबर. एकतर मार्केटमध्ये प्रेशर, ग्लोबल या ठिकाणी सेंटिमेंट या ठिकाणी निगेटिव्ह आणि अशा प्रकारच्या विक्सच्या स्पाइकमुळे काय होतं, लोक काय होतात, घाबरतात. काय होतात, जे आपल्याला असलेलं प्रॉफिट आहे ते लगेच बुक करण्याचा लोक या ठिकाणी प्रयत्न करत असतात. या अशा प्रकारच्या या ठिकाणी 4-5 कारणामुळे आज मार्केट पडलेलं आहे. सगळ्यात शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न, व्हॉट शुड इन्व्हेस्टर वॉच नाउ. पहा, मी सर्वात पहिल्यांदा क्लिअर करतो, आपलं हे जे काही चॅनल आहे मराठी रिटेल लोकांसाठी आहे, आपल्या मराठी भाषेतील लोकांसाठी आहे. या ठिकाणी कसल्याच पद्धतीने फ्युचर ऑप्शनला, कमोडिटीजला, एफएनओला या ठिकाणी प्रवृत्त केलं जाणार नाही. या ठिकाणी फक्त लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठीच या ठिकाणी मार्गदर्शन किंवा गायडन्स या ठिकाणी दिलं जाणार आहे. कधीच आपल्याला या ठिकाणी एफएनओमध्ये घुसायचं नाही, कधीच या ठिकाणी फ्युचर ऑप्शन बाय किंवा खरेदी करायची नाहीत, कारण की ऑलरेडी सेबी सांगत आहे की 90% जास्त लोक या ठिकाणी लूज करतात पैसे आपले कष्टाने कमवलेले. कशामध्ये, तर एफएनओमध्ये. तुम्ही या ठिकाणी एखादा स्टॉक परचेस करा, तो या ठिकाणी काही कारणास्तव तो खाली येऊ द्या, परंतु ॲटलिस्ट जर तुम्ही तो बुक नसेल केलं तर ॲटलिस्ट विजिबल तरी आहे, तुमचे पैसे कुठे गेले तर नाही, त्या पर्टिक्युलर दिवसासाठी तुम्ही तो लॉस बुक तर केला नाही बरोबर. त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, ते पेशन्सली या ठिकाणी त्या कंपन्यांमध्ये या ठिकाणी होल्ड करायचं आहे. कालांतराने जसा जसा बिझनेसमध्ये ग्रोथ येईल, जसं जसं अर्निंगमध्ये ग्रोथ येईल, जसं जसं ईपीएसमध्ये ग्रोथ येईल, तसं तसं ऑटोमॅटिकली शेअरच्या प्राइसमध्ये या ठिकाणी आपल्याला स्पाइक बघायला मिळतात. ऑलरेडी तुम्हाला त्याच्यामध्ये प्रॉफिट बघायला मिळत असतं. सद्यस्थितीमध्ये मार्केटमध्ये काय केलं पाहिजे, आपल्या छोट्या छोट्या इन्व्हेस्टरने काय केलं पाहिजे, क्लोजली तुम्ही या ठिकाणी मॉनिटर करा. इराण वॉरचं युद्ध शेवटपर्यंत कुठपर्यंत जातं, पीस करार होतो की नाही, जे काही क्रूड ऑइलचे प्राइसेस आहेत त्याच्यामध्ये या ठिकाणी डीप बघायला मिळतो की नाही, त्याच्यानंतर आपला जो काही रुपया आहे तो या ठिकाणी स्ट्रॉंग होतो की नाही अगेन्स्ट USD डॉलरच्या करन्सीबद्दल, ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे बरोबर. पहिली गोष्ट काय करायची आहे, US इराणचं जे काही एक्सलेट फर्दर होतं की नाही ते बघायचं आहे. दुसरी गोष्ट, क्रूड ऑइलचे प्राइसेस या ठिकाणी वाढतात की कमी होतात त्याच्यावरती लक्षात ठेवायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जे काय आता येणारं जे काही क्वार्टरच्या अर्निंग्ज आहेत, जे काही अर्निंग सीझन आहेत, याच्यावरती 100% लक्षात ठेवायचं आहे. तुम्ही घेतलेल्या कंपन्या त्या रिझल्ट चांगला देतात की नाहीत, या ठिकाणी इयर ऑन इयर ग्रोथ होत आहे का नाही, क्वार्टर ऑन क्वार्टर ग्रोथ होत आहे की नाही, या ठिकाणी एफआयजने त्याच्यामध्ये स्टेक कमी केला का, डीआयजने स्टेक कमी केला का, पब्लिकने स्टेक कमी केला का, या गोष्टी तुम्हाला पडताळायच्या आहेत. आणि त्याच्यानंतर या वेगवेगळ्या फॅक्टर्सला जेव्हा तुम्ही अनालिसिस करता तेव्हा जाऊन तुम्हाला डिसिजन घ्यायचा आहे या ठिकाणी त्या कंपनीमध्ये राहायचं की नाही. सगळ्यात सोपं मी तुम्हाला सांगू का, तुम्ही अशाच कंपन्या घेतल्या पाहिजे, तुम्ही अशाच कंपन्यांमध्ये गुंतवणूक केलं पाहिजे ज्या कंपन्यांमध्ये तुम्हाला स्वतःला कॉन्फिडन्स पाहिजे की बाबा ही XYZ नावाची कंपनी येणाऱ्या 10 वर्षामध्ये, 20 वर्षामध्ये, 30 वर्षामध्ये आपल्या डोळ्यासमोर राहील, आपल्या डोळ्यासमोर काम करेल, म्हणूनच त्या कंपनीमध्ये गुंतवायचं. क्लिअर. या ठिकाणी व्हिडिओ आवडला असेल तर अवश्य व्हिडिओला लाईक करा. नवीन असताल अशा प्रकारचे वेगवेगळे या ठिकाणी मार्केटच्या संदर्भात न्यूजवरील या ठिकाणी व्हिडिओज पाहिजे असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला या ठिकाणी बिलकुल विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद.